नमस्कार आणि जय भीम. माझं नाव यासीन अकबर शेख. माझ्या गेल्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप लोकांनी वाहवाही केली. खूप लोकांनी मला शाबासक्या दिल्या. तर काही जणांनी त्याची निंदाही केली. मी पैसे घेतले, मला मारलं, अशी काही अफवा उडवायला चालू केली त्यांनी. तर मी सांगू इच्छितो की असं काहीच नाही आहे. माझा कोणत्याही पक्षावर, कोणत्याही नगरसेवकावर काही राग नाही आहे. फक्त आहे की बाबा तुम्ही अफवा नका उडवू. फक्त मी पहिले एका पक्षात होतो. त्या पक्षातून वेगळं होऊन मी दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घेऊन इलेक्शनला उभं राहण्याचं त्यांनी कारण विचारलं. ही जे कारणं होती, ही कारणं त्यांना जाणून घ्यायची होती. की आमचा जो प्रभाग आहे, तुम्ही माझा इंटरव्ह्यू बघितला, तुम्हाला असं वाटलं की एकदा बघायला जाऊ म्हणून. तुम्ही या शिवाजी चौकातून तुम्ही जेव्हा सहळ याल एन-पी गेटच्या रोडने, तर तुम्हाला पहिलेच अक्षय हॉस्पिटलच्या समोर एक एवढा मोठा भला कचऱ्याचा कुंडी आहे. तिथे खूप कचरा साठलेला असतो. त्याचा वास, मच्छर, पोरं आजारी होणं, हे सगळं डेलीचं काम आहे समजा. त्यानंतर तुम्ही पुढे याल तर पार्किंग आहे आमची. पार्किंग पण आत तर एवढी मोठी भली मोठी पार्किंग आहे, तरी बाहेर पण पार्किंग आहे. त्याच्याच पुढे गेलं तर बाथरूम आहे. तो एवढा घाणेरडा बाथरूम आहे समजा, म्हणजे सगळेच बाथरूम घाणेरडे आहे आमच्या इकडे. तो बाथरूम आता आम्ही सुंदर बनवला आहे थोडा, की दरवाजे लावले आम्ही स्वखर्चाने. तिकडे आम्ही पाणीची सोय केली, मोटर लावलं. आणि मी सांगतो तुम्हाला की तिकडेच नाला आहे. त्या नाल्यावर कधी पण पाऊस आला, पाणी भरतं आणि तिकडच्या 50-60 झोपडपट्टी आहे, त्यांच्या घरात पाणी जातं नेहमी. आणि तिकडे एवढे मोठे-मोठे वायर आहेत. वायरचं बंडल असं पूर्ण गुंडाळलेलं आहे तिकडे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाल तर ब्रिज खालची जागा, तिथेच संतोष सूर्यवंशी आणि जयश्री सूर्यवंशी ज्या माझ्या सोबत मध्ये उभ्या आहेत, त्यांचं घर आहे. त्याच्या बाजू पण बाथरूम आहे. त्या पण बाथरूमला लाईट नाही आहे, दरवाजे नाही आहेत. लेडीज लोक तर रात्री पण जात नाही, अवॉइडच करतात. ते 6च्या पहिलेच जाऊन येतात, रात्री जात नाही. तुम्ही समजा 200 घरं तोडली. अर्ध्या लोकांना पनवेलला पाठवलंय, अर्ध्या लोकांना शहाळमध्ये पाठवून ठेवलंय. ते लोक तिकडे कसे आपले जीवन जगतायत ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन. सगळे त्रस्त आहेत, त्यांना सगळ्यांना परत अंबरनाथमध्ये यायचं आहे. तर एवढी आमची वाईट परिस्थिती आहे ना सर, की लोकांना कामधंदा नाही आहे, रिक्षा चालवतात, दारूची सवय. वडील दारू पितो, आई घरकाम करते, घरात 2-3 हजार येतात आणि त्यात काहीच नव्हतं. तुम्हाला माहितीच असेल, 2-3 हजार तर तुम्ही मला वाटतं टिपमध्ये देत असाल हॉटेलमध्ये खाताना पिताना. यांच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मोठा शस्त्र ठेवला आहे, शिक्षण. आमच्या इथं 90% लोक दलित आहेत आमच्या प्रभागात. त्यांना शिक्षणात स्कॉलरशिप भेटते, पण त्यांचाही ते उपभोग घेऊ शकत नाही का? कारण पर्यायीमध्ये पैसे येण्यासाठी काहीच नाही. कारण वडील दारूमध्ये पडलाय, काही जणांचे वडील नाही आहेत, आई बिचारी घरकाम करते. मग शिक्षण करतील तर मग घर कसं चालेल? तर छोटी छोटी पोरं पण आहेत ना. आपण गव्हर्नमेंटच्या रूल आहेत, 18 वर्षाच्या खालच्या लोकांना काम नाही करायचं आहे. पण आमच्या इकडे ना एक पकडा 10-12 वर्षाची लोक पण पेपर टाकण्यापासून, दूध टाकण्यापासून काहीही काम करतात, बिचारे करतात पण, कारण घर चाललं पाहिजे त्यांचं. तर हे सगळं दुर्लक्ष करून चालणार नाही ना सर. मग आम्ही लहानपणापासून बघतोय, तुम्ही आमची घरं तोडताय, आम्हाला वाऱ्यावर सोडताय, आमच्या लोकांना रिक्षा चालवणं किंवा इलेक्शनमध्ये दारू देणं आणि दारूने मतं विकत घेणं किंवा पैसे देणं, एवढी तर आम्ही गैरगुजरे नाही. मी पहिल्यांदाच इलेक्शन लढवत आहे. गरज होती आणि मी जास्त तडफड करत नव्हतो, कारण गेल्या 25 वर्षात नगरसेवक म्हणून आमच्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाही. म्हणून आम्हाला असं वाटलं की आम्ही इझिली बदल घडवू किंवा त्यांना पण बदल घडवायचेच असेल. परंतु मी विसरलो की इलेक्शनमध्ये पैसे पण लागतात आणि आम्ही त्या झोपडपट्टीत राहिलेले लोक आहे. 12वीत होतो जेव्हा वडील वारले माझे. मी पॅम्पलेट वाटले, मी डेटा कलेक्ट केला आणि बिल्डरांसाठी काम करायचो मी.
मी असं छोटी मोठी काम करून मी रिक्षा चालवली. जे मला ओळखतात, मी रिक्षा चालवायचो आणि रिक्षेत अभ्यास करायचो. मी अभ्यास करत करत रिक्षेत झोपायचो. मला लोक उठवायची, अरे अ, काय करतोय म्हणून, रिक्षा घरी जाऊन अभ्यास करणार. मग जेवढी लोक मला ओळखतात, म्हणजे मला लहानपणी ज्याने बघितलं असेल त्यांना माहिती असेल की मी रिक्षेतच अभ्यास करत करत आपले दिवस, म्हणजे मी 12th पास केली आहे. तर मी तशा परिस्थितीतून आज चांगल्या परिस्थितीत आहे. तर मला लोकांचे जे दुःख आहेत ते जाणवतो खरंच. म्हणजे आपल्याला वाईट वाटतं की आपली पण घरं तुटतील किंवा आपली पण घरं तुटतात. आणि जे 50 वर्ष 40 वर्ष, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मला आज तुम्ही जाऊन कल्याणमध्ये एक फ्लॅट घेऊन द्या, पण मला अंबरनाथ सुटणारच नाही माझ्याकडून. म्हणजे किंवा बँड्राला द्या, बँड्राला तुम्ही मला 1-2 करोडचा फ्लॅट द्या, ते राहणं होणारच नाही मला. म्हणजे फिरण्यासाठी 1 आठवडा ठीक आहे, पण तुम्ही बोलाल तिकडे जाऊन राहा तर नाही होणार, कारण आपण इकडेच 50-60 वर्ष घालवली आहे ना. आई वडिलांनी इकडे, ओळख आपली इकडे. तर आपल्याला इथेच राहायचं होतं, इथेच सगळं करायचं होतं. तर आता ते लोक जर, त्यांना तुम्ही घर तोडून पनवेलला किंवा शहाडला पाठवताय, तर ते वाईट वाटलं मला. तेव्हा मी निर्णय घेतला. आमची एक मीटिंग बसली पूर्ण एरियाची. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा, स्थानिक लोकांनी उभे राहा, कारण बाकीचे लोक आम्हाला विचारत पण नाही, किंवा आमचे घरं तुटताना डायरेक्ट हात वरती करून ते निघून गेले. तर त्यांना सगळ्यांना वाईट वाटलं. म्हणून आम्ही आज या निवडणुकीत उभे आहोत. तर माझं म्हणणं एकच आहे की आपण सगळ्यांनी मिळून या, एकत्र या. आमच्या आमच्या हजारो लोकांना, म्हणजे जे बघतायत त्यांना पण सांगतोय, सगळ्यांनी मदत किंवा आशीर्वाद म्हणून आम्हाला जिंकवा. आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी, किंवा मी तुम्हाला सांगतो, जेवढं होईल एक नगरसेवक म्हणून काय काय करता येईल ते सगळं आम्ही तुमच्यासाठी करू. आम्हाला आमचा खिसा भरायचा नाहीये, पहिली गोष्ट. सगळ्यांना असं वाटत असेल किंवा खूप जणांना वाटत असेल आम्ही आमचा खिसा भरण्यासाठी नगरसेवक म्हणून उभे आहोत. नाही. एक रिक्षा चालवणार आहे आणि मी माझं जाहिरातीचं काम करतो. तर आम्हाला पैसे कमवण्याची गरज नाही आहे सध्या. आम्हाला आमचा एरिया सांभाळायचा आहे. त्यानंतर आमचा जो युवा वर्ग आहे, तो पण रिक्षाच चालवतो, टेम्पो चालवतो, जुगार खेळतात, त्यांना वाईट वाईट व्यसनं आहेत. त्यांना मार्गदर्शन दाखवणारा कोण नाही आहे. एक मार्गदर्शक आम्हाला हवा आहे. तो मग आम्ही खूप विचार केल्यानंतर असा विचार केला की आमच्याच प्रभागातून कोण झाला पाहिजे. तर मला इंटरेस्ट नव्हता. आम्ही संतोष सूर्यवंशी यांचं नाव सजेस्ट केलं होतं. कारण ते शिक्षित आहेत, ते पण रिक्षा चालवतात. पण 2 जणांची गरज होती सर. तर दुसरा जो असेल त्याने पण त्याची साथ दिली पाहिजे, म्हणून लोकांनी मला खूप फोर्स केला. मी शेवटच्या आठवड्यापर्यंत, शेवटचा आठवडा होता तेव्हापर्यंत मी तयार नव्हतो. मग शेवटी मी तयार झालो. तर माझं एक एक माझं मत आहे की नगरसेवक त्याने व्हावं जो नगर किंवा आपल्या प्रभागाचा विकास करो. स्वतःचा विकास नको. नगरसेवक म्हणून आपण असं बोलतो ना, नगरसेवक म्हणजे तुमचा सेवक. तो फक्त इलेक्शन पुरता असतो. इलेक्शन नंतर मग तो सेलिब्रिटी बनून जातो. म्हणजे तुम्ही हाक जरी दिली तर असं हात दाखवतात आणि निघून जातात. थांबत नाही, बोलत नाही, काय अडचणी आहेत. अच्छा, त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या, याच्याशी खूप रिलेट करतील लोक. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले तर ते ऑफिसच्या आत असतात. माणसाला बोलतात की सर मी आहे, आणि पळवून लावतात. आता तुम्हीच विचार करा सर, एक गार्डन 3 वेळा रिपेअर होणे किंवा रिनोव्हेशन होणे हे गरजेचं आहे की बाथरूम असणं गरजेचं आहे? तर आमच्या इथे एकच गार्डन 3-3 वेळा रिपेअर झालंय. तसंच आमचं हुतात्मा चौकचं गार्डन घ्या, चांगलंच होतं, कोणच नाही यायचं. त्याच गार्डनला परत रिपेअर करतात का? कारणच नाही. तुम्हाला असं बाथरूम दिसलंच नाही का आमचा? गार्डन फक्त दिसतं तुम्हाला. तर असे खूप सारी अडचणी आहेत आमच्या. साफसफाई नाही आहे, पाणी नाही आहे, नाला नाही साफ होत आमचा, रोजगार नाही आहे, शिक्षणासाठी शिबिर नाही आहे, औषधोपचार यांची शिबिर नाही आहे, पार्किंगच्या खूप मोठ्या समस्या आहेत आमच्या. स्टेशनवाला वॉर्ड आहे आमचा म्हणून. आमचा जो प्रभाग आहे, समजा एक
बोललोय मी पहिलेच की 80-90% दलित आणि मागासवर्गीय आहे आमचा. तर तिथे आम्हाला असं वाटतं बुद्धविहार झाला पाहिजे होता. आहे जागा तिथे बुद्धविहारासाठी. ते नाही झालं, बाथरूम नाही झालं, गटारी नाही झाल्या, साफसफाई नाही झाली. कोविडमध्ये मदत म्हणून 2-2 किलो आम्हाला राईस आणि डाळ भेटली. बस एकदाच भेटली. 2 टर्म होता, 2 वर्ष होते वेगवेगळ्या, 4-4, 5-5 महिने. त्यात आम्हाला एकदाच भेटला आणि 2-2 किलो राईस, 2 किलो डाळ असं काही भेटलं. तर खूप काही गोष्टी आहेत, सांगायला गेलो तर खूप आहे. पण ते आपल्याला निंदा नाही करायची कोणाची. हां, मला खासदार साहेबांचं काम खूप आवडतं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब चांगले आहेत, ते यंग आहेत, चांगले. आपण त्यांच्यावर आमचा प्रेम पण आहे, आपल्याला प्रॉब्लेम नाही त्यांचा काही. आमदार म्हणून जे आहेत डॉक्टर बालाजी किनीकर, ते पण चांगले आहेत, आपल्याला त्यांच्याही काही प्रॉब्लेम नाही. ते पण ते तर लग्न असू द्या, कोणी मयात पावलं असेल ते असू द्या, ते घरी येतात, विचारपूस करतात. तर त्यांच्याकडून पण काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आमचा सुनील चौधरी साहेब हे जे होते नगरसेवक, नगराध्यक्ष, यांच्याकडून पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम फक्त नगरसेवक म्हणून झाला त्यांच्याकडून, कारण ते शहरासाठी त्यांनी खूप काही केलं असेल, आता पण ते करतात. पण नगरसेवक म्हणून साहेब त्यांचं थोडं चुकलं आणि आमच्या प्रभागात 25 वर्षापासून त्यांनी दुर्लक्ष केलं, हे म्हणून आम्ही उभे राहिलो, बाकी काही नाही. धन्यवाद. जय भीम.